मित्रांनो, तुमच्या कोंबड्या अचानक आजारी पडतात का? तर सावधान, कदाचित तुम्ही ही चूक करत असाल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण कोंबड्यासाठी आजारी पडण्याची खरी कारणे आणि त्यावर सोपे उपाय पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, MS ऑर्गॅनिक या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोंबड्या अचानक आजारी का पडतात आणि त्यावर सोपे उपाय काय आहेत. अनेक वेळा योग्य माहिती नसल्यामुळे कोंबड्या आजारी पडतात, कमजोर होतात आणि कधीकधी नुकसानही होते. म्हणून हा व्हिडिओ नवीन आणि अनुभवी दोघांसाठी खूप उपयोगी ठरणार आहे. चला तर बघूया कोंबड्या आजारी पडण्याची मुख्य कारणं काय आहेत. कोंबड्या आजारी पडण्यामागे सर्वात मोठं कारण म्हणजे अस्वच्छता आणि चुकीची देखभाल. घाणेरडे पाणी किंवा जुने खाद्य दिले तर आजारी पडतात. कोंबड्या लवकर आजारी पडतात जास्त उकाडा आणि थंडीमुळे. शेडमध्ये हवा खेळती नसल्यास देखील कोंबडी आजारी पडतात. एक कोंबडी आजारी पडली तर ती इतरांना सुद्धा आजारी करू शकते. त्यामुळे स्वच्छता आणि योग्य वातावरण खूप महत्त्वाचे आहे. जर स्वच्छता नसेल आणि खेळते वातावरण नसेल तर कोंबडी आजारी नक्की पडणार. कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत तर त्यासाठी योग्य खाद्य आणि पाणी स्वच्छ देणे, जास्त गर्दी न करणे, शेड साफ न ठेवणे, आजारी कोंबड्यांना वेगळं ठेवणे, अचानक खाद्य बदलणे या छोट्या छोट्या चुका याला कारणीभूत आहेत. घरच्या घरी त्यावर आपण उपाय काय करू शकतो. पाण्यात हळद आणि लसूण मिसळून दिल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते. गूळ पाणी दिल्यास ताकद वाढते. पुदिना आणि नीम पाणी दिल्यास प्रोटेक्शन मिळते. नेहमी स्वच्छ पाणी आणि ताजं पाणी द्या आणि हे उपाय स्वस्त आणि प्रभावशाली आहेत. त्यामुळे तुमच्या कोंबड्या नक्की हेल्दी आणि रोगप्रतिकार शक्ती त्यांची स्ट्रॉंग बनेल. त्यामुळे हे उपाय नक्की करा. कोंबड्यांना निरोगी ठेवण्याचे टिप्स काय आहेत. रोज शेड स्वच्छ ठेवा, पिण्याचे पाणी स्वच्छ ठेवा, संतुलित खाद्य आणि हिरवा चारा द्या, वेळेवर लसीकरण करा. आजारी कोंबडी लगेच वेगळी ठेवा. या गोष्टी पाळल्यास निरोगी कोंबड्या आणि मजबूत राहतात. आजारी कोंबडी तुम्ही अशी बाजूला ठेवली तर बाकीच्या कोंबड्यांना त्या आजारीची लागण होणार नाही आणि बाकीच्या कोंबड्या तुमच्या सुरक्षित राहणार. गलतियों से सीखकर जो आगे बढ़ जाता है वही अपने काम में असली मुकाम पाता है. तो मित्रांनो, योग्य काळजी आणि योग्य पालन केलं तर गावरान कोंबडी पालनातून आपण भरपूर नफा मिळवू शकतो. यासाठी मोठं शिक्षण किंवा मोठी गुंतवणूक आवश्यक नाही. हा व्यवसाय कोणताही माणूस सहज करू शकतो. थोड्या प्रयत्न आणि योग्य नियोजन आपण ह्या व्यवसायाला एक शेतीसोबत जोडधंदा पण म्हणून याकडे बघू शकतो. आपण शेती करता करता हा व्यवसाय करू शकतो. जर तुम्हाला गावरान कुक्कुटपालन आणि त्याविषयीची माहिती हवी असेल तर या आपल्या MS ऑर्गॅनिक चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.